नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार. मित्रांनो, आपण असं म्हणत असतो ना की आपलं कामच ही आपली पूजा आहे आणि आपण जे काम करतो त्याची खरी पावती कशी मिळते माहिती आहे? जेव्हा आपल्याला लोक ॲप्रिशिएट करतात आणि आपल्याला सांगतात की तुमचं काम खूप छान आहे. परंतु आपले जवळचे लोक सांगतात, आपले मित्र सांगतात, त्यावेळेला आपल्याला ओके वाटतं, कारण ते सांगणारच आहे आपल्याला. आज मी एक थँक्यू बोलणार आहे आणि अशा लोकांना थँक्यू बोलणार आहे. मध्यंतरी काय झालं की आमच्याकडे एक नातेवाईक इन्क्वायरी करून गेले आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी एक पेशंट आमच्याकडे ॲडमिट झाला. पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्या पेशंटनी आणि त्या नातेवाईकांनी आम्हाला असं सांगितलं की XYZ ठिकाणी तुम्ही चालला आहात, तिथे तुम्ही पेशंटला ॲडमिट करणार आहात, तर माझ्या ओळखीच्या ठिकाणी मला जे माहिती असं एक सेंटर आहे आणि ते खूप सुंदर सेंटर आहे. तर उबेर गाडीमध्ये बसल्यानंतर त्या ड्रायव्हरनी त्या नातेवाईकांना आपल्या निरामय केअर सेंटरमध्ये आणलं आणि इकडे आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या सेंटरबद्दल ऐकलंय, तर तुम्ही निश्चित एकदा ह्या सेंटरला व्हिजिट करा आणि बघा, चांगलं वाटलं तर तुम्ही त्यांना इथे ॲडमिट करू शकता. तर मला माहिती नाही उबेरवाला कोण आहे, मला माहिती नाही ओलावाला कोण आहे, परंतु ह्या रील्सच्या माध्यमातून थँक्यू उबेर मित्रा. आणि तुम्ही खूप छान आमच्याबद्दल फीडबॅक दिलं आणि आम्ही आजपर्यंत करत आलेल्या सेवा कार्याची खरी पावती तुमच्यामुळे मिळाली. मी तर ओळखलं पण नाही, मला माहिती पण नाही कोण आहे, आणि म्हणूनच त्या व्यक्तीसाठी, त्या देवतुल्य माणसासाठी आज मी रील बनवलंय. थँक्यू व्हेरी मच उबेर दादा, आणि असं सहकार्य करत राहा. आमचं नाव कायम असंच ठेवू द्या आणि आम्ही सुद्धा चांगली सर्व्हिस देऊ, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा अभिमान वाटेल. थँक्यू. धन्यवाद.